ह्याला लिच्ची म्हणतात. ह्याला काय म्हणतात? लिच्ची. ही लिच्ची आहे ना, हे आरोग्याला चांगलं आहे. जास्त ॲसिडिटी झाली असली ना तरी पण हे खाल्लं तर आपली ॲसिडिटी कमी होते. कोणाला गॅस झाली असली जास्त तरी लगेच गॅस बाहेर पडण्याला मदत करते. हे लिचीचं फळ खूप चांगलं आहे, पण हे जास्त एकदमच खाऊ नये. दिवसातून किंवा एका टायमाला 3 ते 4च खावी फळं. आता हे कसं खायचं तुम्हाला सांगते. हे काढायचं कसं, हे बघा. हे कसं पूर्ण आतमध्ये ना व्हाईट व्हाईट असते, हे वरती कव्हर असते. हे बघा, हे कसं लेदरसारखं कव्हर असते आणि आतमध्ये मऊ मऊ फळं असते. हे व्हाईट जे सफेद आहे ना ते आपल्याला खायचं आहे. हे बघा कसं आहे, खूप छान आहे ना. आणि याच्यातलं जे आतलं बी आहे ते आतलं बी खायचं नाही. आहे ना छान. आतलं बी नाही खायचं, पण आतलं बी करसट असते. वाटल्यास हा बी काय करायचं, 2 दिवस पाण्यामध्ये ठेवायचं किंवा 1 दिवस पाण्यामध्ये ठेवायचं. नंतर ते सुती कपड्यामध्ये ठेवायचं ओलं करून, आणि 2 टाईम ते ओलं करायचं न ठेवायचं. त्याला कोंब फुटलं ना की ते लावायचं. मग त्याचं ते झाड वगैरे येणार. मग त्याला किती 2-3 वर्ष जातील. मग त्याच्यावर ही लिचीची फळं लागतील. पण ही फळं सगळ्यात चांगली म्हणजे आपल्याला डायबिटीस, कोणाला जर डायबिटीस असेल, जास्त असेल डायबिटीस, तर डायबिटीस कंट्रोलमध्ये आणते. आणि कोणाला ॲसिडिटीचं प्रमाण जास्त असेल, ॲसिडिटीचं प्रमाण खतम करते. त्या दिवसापुरतं ते खतम करतो, पूर्ण फिनिशिंग करतो. पण ॲसिडिटीचं प्रमाण राहत नाही, कमी प्रमाणात होतं. आणि कोणाला जर हार्टचं प्रॉब्लेम असेल तरी पण हे खावं. कोणाला गॅसचं प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा हे खावं. आणि कोणाला जर जास्त चरबी असेल, तर ही फळं खायची. दिवसातून 10 फळं खाल्ली तर ती चरबी कमी प्रमाणात होते. 2 दिवसातून 10 फळं खायची तर चरबीचं प्रमाण कमी होते, कमी करते. एवढं याच्यामध्ये पॉवर असते. मी काल फक्त 3च फळं खाल्ली, पण माझ्यामध्ये गॅस होतं ते थोडं कमी व्हायला लागलं आणि थोडीशी चरबी पण कमी व्हायला लागली 3 फळामध्ये. म्हणून ही फळं महाग पण असतात, 200 रुपये किलो. कारण ही फळं आपल्याकडे नसतात, महाराष्ट्रामध्ये निर्माण होत नाही. तर ही फळं बाहेरला होतात निर्माण, म्हणजे त्याची झाडं बाहेरला असतात. जसं ॲपल जसं जम्मू काश्मीरमध्येच पिकतं आणि तिथलाच तो गोडवा घेऊन येते. ॲपल आपल्याकडे जर लावलं तर गोडवा नसते तेवढा, आणि तेवढे ते विटॅमिन्स कमी असतात आपल्याकडे लावलं तर. पण तिथे जम्मू काश्मीरमध्ये थंडावा आहे, कमी सूर्याचं किरण आहे, तिथेच तो जसं ॲपल असतं तसंच ह्याचं पण ठिकाण असतो. ज्या एरियामध्ये हे पिकतं तिथंच ते चांगलं पिकतं आणि तिथलेच ते व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये ॲड होतात. आपल्याकडे हे तेवढं फार कमी व्हिटॅमिन्स हे करतात. त्याच्यामुळे तिकडनं इकडे येतात ती फळं. त्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असतो, त्याच्यामुळे ही आपल्याकडं फळं महाग असतात. ही खूप मोठ्या प्रमाणात फळं येतात, पूर्ण झाडाचा भरलेला असतो. असं ह्याच्यासारखं गुप्स म्हणजे जसं खजुराचं कसं झाड भरलेलं असतं तशी ही फळं भरलेली असतात. पण तिकडनं इकडे येताना ट्रॅव्हलिंगचा खर्च जो असतो त्याच्यामुळं आपल्याकडे फळं कशी असतात, 200 रुपये किलोनी. 200 रुपये किलोनी ही फळं विकतात. 50 रुपयाची पाव किलो, जास्त नाही. पाव किलोमध्ये एवढीच फळं असतात बस, त्याच्या पलीकडे नाही. ही 50 रुपयाची फळं म्हणजे एवढी महाग असतात ती. पण जर नवीन हा फळ आला आणि त्यांचा टायमिंग असतो, ह्याच टायमाला ही फळं येतात, तर हाही जर नवीन फळं आली तर नक्कीच मित्रांनो खा. तुमच्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे. डॉक्टरचा परामर्श पण घेऊ शकता. कारण कोणाला असं वाटते की ही फळं खाल्ल्यानंतर काय होईल का, मनात शंका येते. माझ्या पण मनात शंका आलेली
तसं तुमच्या पण मनात मित्रांनो शंका वगैरे येईल, पण असं काही नाही. फक्त ही फळं जर जास्त प्रमाणात खाल्लं, बघा कुठली पण फळं जर जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्याला उलटी होते. कुठलं पण फळ खा, पण फळाला खाण्याला पण मर्यादित असतो. ड्रायफ्रूट खाल्लं तरी त्याला मर्यादित असते. 3 ते 4 किंवा 4-5 ते खाऊ शकतो, एकदम ओव्हरटेक नाही. मग आपल्याला काय वाटतं जास्त खाल्लं तर आपण चांगले आरोग्यदायी होणार, पण नाही. प्रत्येकाला मर्यादा असते. जास्त खाल्ल्यानंतर ते हानिकारक असतो, पण कमी आणि कंट्रोलमध्ये खाल्लं तर ते मर्यादित प्रमाणे खाल्लं तर ते आपलं जेवण कसं सुशोभित करतो, आपलं शरीर आरोग्यदायी बनतो आणि सगळ्यांपासून आपण कसं एकदम आरोग्यच असतो. हां, रोग प्रतिबंधकारक असतो पूर्ण. त्याच्यामुळं मित्रांनो हे खा, खूप छान आहे. या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. कुठल्या फळांची कशी माहिती आहे ती कधी जर वाटलंच तर तुम्हाला मी देऊ शकते.